आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं काळं मटण। त्यासाठी लागणारे साहित्य 1 किलो मटण, तळूया वाटणाकडे भाजून घेतलेले कांदे, भाजून घेतलेले खोबरं, कोथिंबीर, तीळ, धने आणि थोडेसे जिरे रोस्ट करून घेतलेत। हे आहे आलं आणि लसूण। त्यानंतर फोडणीचे साहित्य, त्यासाठी घेतलाय बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडीसा पुदिना, लसूण आणि तमालपत्र आणि दालचिनी। मटणाला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घ्यायचे। आता आपण मटण फोडणीला टाकणार आहोत। पातेलं गरम झाले, आपण तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर तमालपत्र, दालचिनी आणि लसूण टाकलेला आहे। चरबी टाकलेली आहे, त्यानंतर थोडासा लसूण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना। ते आता थोडंसं लाल होईस्तोवर परतून घ्यायचे। मटणाला आपण हळद, मीठ आणि धने पावडर टाकून मॅरिनेट करून ठेवले। कांदा चांगला परतलाय, त्यात आपण आता मटण ऍड करूया। हलवून घ्यायचं। झाकण ठेवूया, थोडंसं पाणी टाकूया। मटणाचं आळणी तयार झालेली आहे शिजून। मटणाचं साहित्य ग्राइंड करून घेतलेलं आहे, ते आता आपण परतून घेणार आहोत। मसाला परतून घेणार आहोत, त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून मसाले ऍड करू। आपला घरचा काळा मसाला, अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलाय। आपण तो मसाला अळणी रश्श्यामध्ये ऍड करून घेणार आहोत। अशा प्रकारे तयार आहे आमचं चुलीवरचं काळं मटण। वरती गार्निशिंग करता कोथिंबीर टाकून घ्यायची। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।